तर हाय गाईज, तुमचं स्वागत आहे माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये म्हणजे पार्ट 2 मध्ये। तर तुम्हाला मी तो ब्लॉग जो होता पार्ट 1चा तो अपलोड जो पार्ट 1 होता ब्लॉगचा तो मी आजच पोस्ट केला आणि आता हा पार्ट 2। तर मला जसं होईल तसं मी एडिट करून टाकेन, पण पहिले आपण ब्लॉग स्टार्ट करूया। तर आज खरंच खूप मजा येणार आहे कारण आज भजन आहे। सो चला बघूया भजन कसं होत आहे आणि नक्की सबस्क्राईब करा प्लीज गाईज, सबस्क्राईब करा। सो चला भेटूया। गाईज आम्ही झोपलेलो कधीपासून म्हणून आम्ही आलो नाही, पण आता स्टार्ट केलं ब्लॉग। तर शेवटपर्यंत बघा, आम्ही चाललो देवळात। मी आलेलो आहोत महादेवाच्या मंदिरात आज सोमवार आहे ना, सो म्हणून आम्ही आलो आहे महादेवाच्या मंदिरात। तर चला मस्त की दर्शन वगैरे घेऊ, तुम्हाला दाखवते मी वैजनाथचं मंदिर कसलं भारी आहे। सो चला शेवटपर्यंत राहा। एक शॉट झालाय, पाऊस आलाय आणि आम्ही छत्रीच नाही आणली आणि आता भजन आहे घरी। सो शेवटपर्यंत बघा। भजनाची मंडळी आलेली आहे। यो माझा काय मोबाईल गणपती आहे बोलते काय मोबाईल आणि स्वतः आताच मोबाईल घेऊन बसले। आता मोठा डाव बसलाय, मोठा एकदम झुंबू चुकू आणि इकडं जेंट्स यो बघ याडा नको भेटू गाणी राजाची रात्रीचे किती वाजले नाही दिसत। रात्रीचे काय पहाटेचे 5-8 झालेत आणि आम्ही बाहेर फिरायला आलो दोघी जणी। म्हणजे कोणच नाही झोपलं, म्हणजे मोठी माणसं सगळी झोपलीत पण आम्ही झोपलेलो पण काय झोपच येत नाही। आम्ही आता चालायला आलो बाहेरचं। चला बघू मस्त की चालू, तुम्हाला दाखवतो रात्रीचं वातावरण कसं असतं। समजलं ना आपण ते करायचं काय नको करायचं काय चला आपण बघू, म्हणजे करायचं काय अजून डिसाईड नाही झालं जरा। टाक रेणुका पत्रा फुटला गाईस।
दगड ही एवढी मोठी घेतली पत्रा बित्रा फुटलं. ती बघ पाडली. ही बघ काय वाढणार आहे. गाईज आम्ही घरी आलेले. तर गाईज तुम्हाला कसा वाटला आमचा 5 वाजताचा प्रोग्राम. एकदम झुंबुचुकू आहे मेरी जान. कसं वाटलं रेणुका? रेणुका झोपतनं बाहेर निघली. नाही तिने दगड फेकली ना ती साधम्या ते कोण काय बोललं नाही. पुढे उठतात. पण जाऊ द्या. पण आम्ही मांडवण्याला चाललोय आणि चालत चाललोय. माय गॉड वैजनाथ वरून मांडवण्याला चालत चाललोय. ब्लॉग मध्ये शॉर्ट पर्यंत नक्की राहा. डबाव घेतले खायला आणि पैसे पण नाही दिले. मोठी भांडणं झाली. त्या दोघी जणी पुढे निघून गेल्यात आणि आम्ही इथं 3 जण आम्ही इथं थांबलोय आणि लय मोठी भांडणं झाली. झगडा बघा. बटाटा लावशील कुठे नंबरवरून फोन केला त्यांनी. अरे किती लांब आहे त्या नंबरवरून फोन केला तुला. भांडणं झाली आमची. झगडा सॉल्व हो गया है. मित्र भेटलेला. आम्ही आता मांडवण्यामध्ये एंटर केलंय आणि आता आत्याच्या इथे जाऊ. दम लागले खूप. रेणुका तुला कसं वाटलं चालून? एकदम तिला खूप भारी वाटतं. असं जायचं कधी मांडवण्याला येते. रात्रभर झोपलो नाही. आम्ही तर 2-3 वर्षानंतर आलोय. म्हणजे आलतो याच्या पहिले पण 2-3 वर्षानंतर आलं. तर एकदम जाऊया. मस्त वाटतंय. तू जायचं काय? तू क्यूट मुलगा तो रडतोय म्हणून नंतर त्याला दाखवलं. कसं वाटतंय तुम्हाला इकडे येऊन? तुमची व्हिडिओ वाटते. हा बोल दाजीबा. ना आम्हाला ना आता फॅनच्या हवेमध्ये मस्त आहे की झोपूशी वाटतंय. काय ना आणि फॅन शिवाय दुसरं काय 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 नाही. रेणुका कसली चिकनी दिसते. मेरी जान. डॉक्टर डॉक्टर बोलो.
जंगल केसर जंगल केसर. येताना चालत आलो आणि जाताना आम्ही गाडीवर चाललोय. त्या तिघी जणी पुढे गेल्यात आणि आम्ही दोघं जण म्हणजे पाठीमागचं चाललोय. पाऊस चाललाय भिजलो ना पाय दुखायला लागले इथं. क्या हो गया क्या हो गया. हे प्रभू हे हरिराम. आगमन झालेलं आहे. झापूक झुपूक झापूक झुपूक. बघू शकता रेणुकाला बघायला पाहुणे आलीत आणि रेणुका आता घरात एंटर करणार आहे. ही रेणुकाला बघायला पाहुणे आलीत. रेणुका नीट घुस अगं पथर बिदर नीट कर ब्लॉग बनवत एकमेकांच्या ताटामधलं एकमेकांच्या ताटाशी तर गाईज आम्ही आलोय नदीवर कपडे धुवायला,
पण कपडे आमच्या अगोदर ह्या येऊन कपडे धुवायला बसल्या. पण वाव क्या नज़ारा है, इतना अच्छा पानी, इतने सारे कपडे और ये दोनों धुने वाली. तर गाईज आम्ही आलतो यांना मदत करायला, बट त्या बोलतात तुम्ही जा घरी. मग आम्हाला काय जाऊ दे, आम्हाला पण तेवढंच पाहिजे, आम्ही पण जातो घरी. आणि पण आम्ही त्यांच्यासाठी गिफ्ट आणले. हे घ्या तुमच्यासाठी गिफ्ट. अजून कपडे. तर चला गाईज आम्ही जातो घरी. मस्त की स्ट्रेटनिंग बिटनिंग करून ठेवतो दोस्त. तर मग भेटूया. बाय बाय. तर गाईज मी ब्लॉग इथेच एंड करते, म्हणजे पार्ट 2 मी इथेच एंड करते. बट पार्ट 3 परत स्टार्ट करत. आणि जर चॅनलवर कोणी नवीन आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका. तर चला आपण पार्ट 3 मध्ये भेटू.